मुंडे साहेबांनी जी कहाणी अर्धवट सोडली होती ती आपल्यालाच हातून पूर्ण होणार असल्याचं सूचक विधान पंकजा मुंडेंनी केलंय। वनवास होता तरी लाचार झाले नाही असंही पंकजा मुंडे म्हणाल्या। पंकजा मुंडेंचं सूचक विधान पाहायला मिळालंय। वनवास होता पण मी लाचार झाले नसल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या। राजकारण हा एक भाग आहे। राजकारणासाठी लाचारी स्वीकारणारी तुमची लेख नाही। वनवास जरी होता तरी कधी मी लाचार झाले नाही, कोणाच्या दारात मी खंबीरपणे लढले, वनवास भोगला, पण माझ्या अंतिम ध्येय एकच होतं की तुमचा स्वाभिमान हा कुठेही स्पर्श झाला नाही पाहिजे। तारखे लेकरू प्रीतमताईची उमेदवारी व्हायला पाहिजे होती, मला असं वाटत होतं, पण मला मोदीजी म्हणाले नाही अब तुम दिल्ली आओ। आता त्यांच्या डोक्यात, बाळूमामाच्या डोक्यात, अर्जुन महाराजांच्या आशीर्वादात आणखी काही मोठं लपलं असेल तुमच्या सगळ्यांसाठी। मुंडे साहेबांनी जी कहाणी अर्धवट सोडली ती पूर्ण करण्याचं भाग्य माझ्याच हातून जाणार असेल, म्हणून कदाचित मी तिथे